नमस्कार. घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अतिशय टेस्टी अशी उडदाची डाळ बनवणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये एक छोटी वाटी मूग डाळ आणि एक छोटी वाटी चणा डाळ घातलेली आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता आपण या डाळींना कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त शिट्टी होऊ देणार आहोत. डाळीने या ठिकाणी आपण 2 ते 3 पाण्यांनी कंपल्सरी धुवायचं आहे. तव्यावरती आता आपण सुकं खोबरं खिसून घातलेलं आहे आणि आता आपण त्याला खरपूस भाजून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात खोबऱ्याचा रंग हलका बदलत आहे. आणि आता आपण हे खोबरं एका साईडला काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आता या ठिकाणी मी कांदे घातलेले आहेत. कांद्यांवरती जरासं तेल घातलेलं आहे आणि कांद्यांना सुद्धा मी फ्राय करून घेत आहे. बघा, कांद्यांचा रंगसुद्धा आपण हलका सोनेरी करून घेतलेला आहे. यामध्ये मी अद्रकचे 2 तुकडे आणि लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा हलकं असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण खोबऱ्याच्या किसला आणि या ठिकाणी अद्रक, लसूण आणि कांदा यांनासुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. यामध्ये आपण गरम मसाला, लाल तिखट घालून घेणार आहोत. यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि या ठिकाणी मी धना जिरा पूड भाजून त्याची पूड केलेली आहे ती घातलेली आहे. आणि आता आपण जरासं पाणी घालणार आहोत आणि याची व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहोत. अगदी फाईन पेस्ट करायची आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेजपान घातलेले आहेत 2 आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि मिक्सरमध्ये दळलेला मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. आता हा मसाला बघा आपण व्यवस्थित शिजू देणार आहोत एकदा. आणि हा मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर आता यामध्ये मी मिक्सर धुवून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आपली जी डाळ, आपण डाळीला जी शिट्ट्या घेतल्या होत्या कुकरमधून, ती डाळ मी आता यामध्ये घालून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात डाळीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. आणि आपण ज्या पाण्यामध्ये डाळ शिजवली आहे तेच पाणी कुकरमधलं मी ह्या भाजीत घालत आहे. आणि व्यवस्थित आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि भाजीला एकदा व्यवस्थित मिक्स करून भाजीला छान उकळ येऊ देणार आहोत आणि भाजीचा आस्वाद घेणार आहोत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळायला विसरू नका.